धार्मिकतेतून विधायकतेकडे जाणाऱ्या आणि समाजाला आपल्याबरोबर नेणाऱ्या मसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा उपक्रम खूपच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. धर्मरक्षण करून सर्वांना एकत्र आणणारा हा असा उत्सव श्री शंकरांचा मसोबा यांचा आहे. आज या उपक्रमाअंतर्गत अनुनाद गीत महिला मंडळाला इथे गानसेवा रुजू करण्याची संधी दिली याबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्तांचे सुरुवातीलाच आभार मानते. या गानसेवेतून आपण पुढील 2 तास भगवतभक्तीची गीते ऐकणार आहोत. भक्ती हे असे माध्यम आहे की जे भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाते. भक्तीचे 9 प्रकार समर्थ रामदासांनी सांगितलेले आहेत. अर्चनम, पूजनम, पाद्यसेवनम, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. अशा विविध प्रकारच्या भक्तीतून आपण परमेश्वराचं नामस्मरण, पूजन, अर्चन, स्तोत्रगायन आदी करत असतो आणि प्रत्येक कार्याची सुरुवात ही आद्य पूजेचा मान मिळालेल्या श्री गजाननाच्या पूजेने होत असते. आपल्याकडे रूढ असलेली ही प्रथा पुढे सुरू ठेवत आपणही कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने करणार आहोत. दुर्वा, मोदक, लाल फूल प्रिय असणाऱ्या या गणपतीकडून आपल्या विघ्नांचा नाश होणारच अशी खात्री आपल्याला या गीतातून मिळते. ऐकूया श्री गणेश शंकरसुत. आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. सर्वांना अधिक महिना आणि त्याला लागूनच येणाऱ्या चातुर्मासाच्या मनोमन शुभेच्छा. या काळात काहीतरी सकारात्मक करूया, समाजोपयोगी करूया, आरोग्य सांभाळूया आणि गरजूंना मदत करूया असे संकल्प करून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करूया. जे प्रकल्प ही संस्था अगोदरपासूनच करत आहे त्यासाठी त्यांना कार्याला शुभेच्छा. त्यांचे उपक्रम असेच अजूनही विधायकतेकडे महिलांच्या दृष्टिकोनातून समाजातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवावेत आणि सर्वांना त्याचा लाभ मिळावा अशी प्रार्थना करून आपण पुढच्या गाण्याकडे जाणार आहोत.
श्री शंकर हे विविध रूपामध्ये आपल्याला प्रकट झालेले दिसतात. त्यांची वेगवेगळ्या नावानी मंदिरं देवस्थानं अशी आहेत. आणि परमेश्वर सगळीकडे एक आहे, परमात्मा सगळीकडे एक आहे, परंतु त्याची विविध रूपं आपण याच पद्धतीने अनुभवत असतो. जसा हा अधिक महिना विष्णूचा आहे म्हणून आपण विष्णवे नमः विष्णवे नमः म्हणतो. सोमवार हा शंकरांचा असतो. आता शंकरांचं एक गाणं सादर करण्यापूर्वी मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः. शंकरांना बिल्वपत्र अर्पण करतात. बिल्वपत्र शंकरांना फार प्रिय आहे. त्याचबरोबर पांढरं फुलही प्रिय आहे. अतिशय परमप्रिय असलेल्या बिल्वपत्राला त्रिदलाचं महत्त्व आहे. कारण 3 पानं असल्याशिवाय ते बिल्वपत्र शंकरांना वाहिलं जात नाही. या त्रिदलामध्ये सत्व रज आणि गुण, सत्व रज आणि तम हे त्रिगुण सामावलेले आहेत. तसेच सूर्य चंद्र आणि अग्नी हे त्रिनेत्र आहेत आणि आपल्या 3 जन्मांची पापे नष्ट होतात अशी त्यामागची भावना आहे. छिद्र नसलेलं असलेलं शंकराला बिल्वपत्र कधीही वाहू नये. यज्ञ याग रुद्र महिम्न आदी श्री शंकरांच्या पूजनामध्ये बिल्वपत्राचे महत्त्व अत्याधिक आहे. हे देवतांच्या मानाने झालं, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये बिल्वदळ किंवा बेलाचं झाड पूर्णपणे कसं औषधी आहे. खोडापासून पानांपर्यंत त्याचा प्रत्येक भाग औषधी म्हणून आपल्याला उपयोगी पडतो. बेलाच्या झाडाचं दर्शन आणि त्याचा स्पर्शही पवित्र मानला जातो. बेलाचं येणारं फळ त्याला आपण बेलफळ म्हणतो. त्याचा औषधी गुणधर्म पोटांच्या विकारावर आहे. आणि बेलाच्या झाडाकडे बघताना त्याच्या मुळाशी ब्रह्मदेवाचं स्थान आहे, मध्यभागी विष्णूचं स्थान आहे आणि अग्रभागी शिवरूप आहे. अशी संकल्पनेतून आपण बेलाच्या झाडाचं दर्शन नेहमी घ्यावं. अशा या श्री शंकरांना प्रार्थना करताना बिल्वाष्टक जे संस्कृतमध्ये 8 श्लोकातून आपण शंकरांना बिल्वपत्र अर्पण करूया. ऐकूया बिल्वाष्टक. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डं बिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुच्यन्ति सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम् दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयं शतानि च कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरं पापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ सर्वपापैः विनिर्मुक्ता शिवलोकवमाप्नुयात्. अतिशय सुंदर आणि गंभीर स्वरूपात शिवाला बिल्वपत्र अर्पण करून झालेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वागताना आपल्याला गुरु हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो की ज्याच्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ राहत नाही. तोच सगळा आपला करता करविता असतो. तो जीवनाला आधार देतो, आकार देतो. पावला पावलावर वाटाड्या म्हणून गुरु आपल्याला सावध करतो आणि शिकवतो. परमेश्वरापेक्षाही गुरुचं स्थान मोठंच आहे. म्हणूनच आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी गुरु आवश्यक असतो. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. नंतर शिक्षक, गुरुजन आणि आपण ग्रंथ हेही गुरुच मानतो. ग्रंथ ही वाङ्मयीन मूर्ती आहे. मानवी जीवनाचं सारतत्व त्यात सामावलेलं आहे. त्याला बासनात गुंडाळून त्याची फक्त पूजा न करता त्यातील अक्षरधन
मनात तनात आणि डोक्यात रुजवावं, साठवावं आणि ते तसे आचरण, चिंतन आणि मनन करावं. आजच्या काळात प्रत्येकाला देहधारी गुरु मिळतीलच असे नाही. मात्र आजपर्यंत होऊन गेलेल्या गुरूंच्या सेवेने, भक्तीने, निष्ठेने आपण हा भवसागर पार पाडू शकतो. अशा गुरूंना वंदन करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा साजरी करतो. व्यासमुनी हे आद्य गुरु, तर नारद मुनी हे कीर्तन परंपरेचे गुरु मानतात. गुरुवंदन ही आपली परंपरा आहे. गुरुवर्णन हेही आपलं कर्तव्य आहे. गुरुविषयी म्हणताना माझ्या मनामध्ये असं आलं, होता गुरुचा स्पर्श, सरती संघर्ष, जाहला उत्कर्ष, दाही दिशा. या गीतातून आपण ऐकणार आहोत, गुरुविण नाही दुजा आधार. तर आपण एक संत ज्ञानेश्वरांची विराणी ऐकणार आहोत. यामध्ये विरहाची परमावधी गाठलेली दिसते. वास्तविक पाहता लोकसाहित्यामध्ये कावळा हा दूत समजला जातो. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी सकाळी आपल्या घराजवळ खिडकीजवळ कावळा ओरडताना ऐकलो की काहीतरी कोणीतरी पाहुणे येणार किंवा काहीतरी त्याला एखादा तुकडा टाकावा अशी भावना आपल्याला आजही होते. आणि त्या मानाने कावळा म्हटलं की आपला एक अशुभ संकेतही मनामध्ये येतो. कावळा म्हटलं की वेगळं दृश्य डोळ्यापुढे येतं. त्यानेही कोणाच्या तरी विरहाची आपल्याला आठवण येऊन डोळे भरून येतात. मात्र ज्ञानेश्वरांच्या विराणीमध्ये कावळा हा दूत म्हणूनच आलेला आहे. पण तो माहेरचा सांगावा घेऊन कधी येईल असं त्यामध्ये ते विचारत आहेत. लोकसाहित्यामध्ये कावळा हा पक्षी दूत म्हणून वापरला जातो, पण अन्य काव्यामध्ये कावळ्याला कधीच स्थान नाही.
तिथे हंस आहे, मोर आहे, बदक आहेत, अन्य पक्षी आहेत, छोटी चिऊताईसुद्धा आहे. पण कावळा कवी लोक गाण्यामध्ये आपल्या वापरत नाहीत. कावळा असा कठीण शब्द न वापरता माऊली इथे गोड शब्दात काऊ असं म्हणतात. ही विरहिणी आहे. एखादी सासूरवाशीण माहेरच्या येणाऱ्या निरोपासाठी, त्याच्या व्यक्तीच्या भेटीसाठी, विशेषतः आईच्या भेटीसाठी जशी आसुरलेली असते, तसेच इथे भक्त माऊली विठुरायाच्या दर्शनासाठी, त्याच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आसुसलेले आहेत. काऊकडून विठू येईल अशी सुवार्ता समजेल म्हणून कवी त्याला प्रलोभने दाखवित आहे की तुला दहीभाताची उंडी देईन, दुधाची वाटी देईन, मला काहीतरी चांगला निरोप दे रे, मी अतिशय व्याकुळ झालो आहे. ऐकूया संत ज्ञानेश्वरांची विराणी. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकू नगे माये सांगत आहे. पैल तोगे काऊ कोकत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे. उडवणे काऊ तुझे सोनेरी मडविन पाऊ, उडवणे काऊ तुझे सोनेरी मडविन पाऊ, पाहुणे पंढरी राहो घरात येती, पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे. दही भाताची रुंडी लावीन तुझे तोंडी, दही भाताची रुंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये दयाची गोडी सांग वेगी, दुधे भरुनी वाटी लावीन तुझे मोठी, सत्य सांगे गोटी विठू येईल राये, पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे. आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आलीचे रे काळी शकून सांगे, पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे. कावळ्याचं मृदू सरात येणं झालेलं आहे, कावकाव झालेली आहे. समाजसेवा करणं हे खरोखर सोपं काम नाही आणि दुर्लक्षित ह्याच्यातनं येतोय का? ह्याच्यातनं येतोय आवाज? त्याच्यातून येतोय ना. नाही, थोडं मागे थोडंसं ना इकडे येऊन म्हणायला पाहिजे. हा इकडे जातोय ते आवाज इकडे जातो. मागं घेतला आता तू तोंड तिकडे करू नकोस, तोंड इकडे वर असं म्हणजे मग होईल बरोबर ते. मी खाली बघते त्यामुळे तो येत नाही आवाज. मी खाली इच्छिते. हा तेच. हॅलो 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 नाही नाही यांना द्या, तिला दे, वर दे कोणाला तरी, एक वर द्या कोणाला तरी अजून.
कार्यकर्त्यांनी खूप कष्ट मेहनत घेऊन हे मंदिराची पुनर्स्थापना पुनरुभारणी केलेली आहे. हे अतिशय चांगल्या तऱ्हेचं चांगल्या दर्जाचं समाजकार्य आणि आपलं धर्मकार्य आहे. यामध्ये अनेकांचे मदतीचे हात लागलेले आहेत, अनेक जणांचे कष्टाचे हात लागलेले आहेत आणि असे कष्ट करणारे निरपेक्ष मनाने समाजसेवा करणारे लोकच भगवंताला प्रिय असतात. इथे गरीब श्रीमंत उच्च नीच कोणताही जातीभेद न मानता आपली संस्था जी अविरत कार्य करते गेली 19 वर्ष, ते खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे. कारण भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे की जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि या दृष्टीनेच आपण विचार करून आज समाजातल्या सर्व घटकांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या उन्नत करण्याचा आपल्या कार्याचा जो प्रयत्न चालू आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. विवेकानंद एकदा असं म्हणाले होते की परमेश्वराजवळ समोर 2 हात जोडून नमस्कार करण्यापेक्षा मदतीचा 1 हात पुढे दिला तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि नेमकं तेच कार्य आपल्या संस्थेकडून चालू आहे. याच टप्प्यावर आपण ऐकणार आहोत, जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. लावली आम्ही म्हणा गाणी. आवडतो सर्वाला, जो आवडतो सर्वाला, तो
हो ठीक आहे. कुठलं आहे? समाजकार्याचा असा गौरव आपण पाहिला की जो कष्ट करतो समाजाकरता तो परमेश्वराला नक्कीच प्रिय होतो. अशा या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली काय बोलतोय? आणि ती करताना त्यानं प्रत्येकाला वेगवेगळं असं रूप दिलं. खुद्द परमेश्वराने सुद्धा वेगवेगळे अवतार घेताना वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतलेले आहेत. कधी राम, कधी मत्स्य, कधी वराह, कधी श्रीकृष्ण, अशा वेगवेगळ्या अवतारामध्ये परमेश्वराने पृथ्वी तलावर येऊन पृथ्वीचं कल्याण केलेलं आहे. आणि अशाच परमेश्वराने परब्रह्माने मानव निर्मिती करताना सृष्टीची निर्मिती करताना सुद्धा माणसांमध्ये सुद्धा फरक ठेवलेला आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध कर्म वेगळं, प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचं विहित कर्म वेगळं. अशा दृष्टीने परमेश्वराने मानवाची रचना केलेली आहे. एकासारखा दुसरा नाही. आपल्याला रस्त्यात कोणी भेटलं तर कोणीतरी म्हणतं अरे तुझ्यासारखी कोणीतरी मी पाहिली होती, पण ते वास्तवात तसं नसतं, तो भास असतो आपला. एकसारखं माणूस आपल्याकडे जुळी भावंड असली तरी त्यामध्ये सुद्धा अगदी सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर थोडासा फरक हा आढळतोच. आणि हीच परमेश्वराची किमया आहे की त्याच्यासारखं घडवणं आपल्याला शक्य नाही. कुंभार मातीची मडकी तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या तयार करतो, पण त्यामध्ये सुद्धा वैविध्य आपल्याला आढळतं. आणि शब्दप्रभू गदिमांच्या लेखणीतून सुचलेलं हे गाणं म्हणजे कुंभाराने माती व मातीच्या ह्याच्यावर केलेले मातीचे आकार जो वेगवेगळे केलेले घटसुद्धा वेगळे वेगळे आहेत. तशीच मानवी रचना आहे. ऐकूया हे गीत. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला
पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी सर्पमाळ रुळे उरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जन्म जन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी जन्म जन्मांचा योगी जन्म जन्मांचा योगी संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू जोगी विरागी की म्हणू जोगी शैलसुता संगे गंगा शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हा त्यांचा कालावधी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून स्त्री संत म्हणून त्या ख्यातकीर्त आहेत. आज 600 वर्षानंतरही ऐकू येत नाही का येते ना 600 वर्षानंतरही त्यांचे अभंग आपल्या समाजामध्ये मनामध्ये स्थान मांडून आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाताना मीराबाईंनी सासरचे हाल सोसले सासऱ्यांकडून हाल सोसले समाजाकडून अवहेलना सोसली परंतु परमेश्वराची भक्ती त्यांची आढळ अशी राहिली. विषप्राशनाचा प्रयोगसुद्धा त्यांच्यावर करण्यात आला परंतु त्यांनी प्यायलेलं विष स्वतः भगवंतांनी स्वतः श्रीकृष्णाने प्यालं आणि त्यांचा कंठ निळा झाला असा इतिहास सांगतो असं पुराणकथा आपल्याला सांगतात. अशी निस्सीम निरपेक्ष भक्ती मीराबाईंनी केली आणि आपल्या रामभक्तीने आपल्या देवभक्तीने आपल्या नामस्मरणाने तिने इतकं धन साठवलं की आपली पासबुकं सगळी फिकी पडतील इतकं तिचं नामस्मरणाचं महत्त्व नामस्मरणाचा साठा तिच्याजवळ होता आणि त्याच्या आधारावर ती हा भवसागर तरून गेली. वास्तविक ती भवसागरात पडलीच नव्हती परंतु समाजाने तिला बळेच पाडलेली होती आणि त्यातून ती तरून गेली. समाजाची अवहेलना सहन करता करता तिने परमेश्वराचे अनंत आभार मानले आणि तशाच अनंत अभंग अशा रचना केल्या की ज्या शब्दशः 700 वर्षानंतरही अभंग अशाच आहेत. पायोजी मैने राम रतन धन पायो की रामनामाचंच मी धन फक्त मिळवलेलं आहे असं मीराबाई या भजनातून आपल्याला सांगतायत. पायोजी मैने राम रतन धन पायो पायोजी मैने राम रतन धन पायो वस्तु अमोलिक ती
मगाशी बिल्वाष्टक ऐकताना आपण बेलाच्या पानाचं महत्त्व ऐकलं. त्रिदल म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सृष्टीचे निर्माण करते, सृष्टीचे पालन करते आणि योग्य वेळ आली की सृष्टीचा विनाश करून पुन्हा नवी सृष्टी निर्माण करणारे अशी ही 3 दैवतं आपल्या हिंदू संस्कृतीची आराध्य दैवतं आहेत. मधले विष्णू म्हणजे ज्यांच्याकरता आपण आजचा अधिक महिना सुरू झालेला आहे. विष्णू महात्म्य आपण गाणार आहोत, विष्णू महात्म्य महिनाभर वाचणार आहोत. आणि श्रावण महिन्यापासून सोमवारी शंकरांची उपासना, आराधना वगैरे सुरू होईल. असं प्रत्येक वाराला, प्रत्येक महिन्याला आपल्या संस्कृतीने महत्त्व दिलेलं आहे. अशाच एका गाण्याचा आपण आनंद घेणार आहोत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. मायौभिः काय होऊनी पुढे वासरूप आहे म्हणूनी. मायौभिः काय होऊनी पुढे वासरूप आहे म्हणूनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटामधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुमच्या हाती माझ्या भवती अवतुंगर बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. हां स्वामी समर्थ. ते म्हणायचं. परमेश्वर सर्वांनाच भेटू शकत नाही आणि त्यामुळे त्याने आईची निर्मिती केली. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांच्या संयोगातून आईची निर्मिती केली की रोज नित्यनेमाने आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडत राहील. आणि अशा परमेश्वराच्या काही अवतारांचं पण आपण वर्णन पोथापुराणांमधून ऐकत असतो. गुरुदेव दत्तांचे 24 अवतार झाले. त्याच्यामधील श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक अवतार आहे.
तसेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा पण एक अवतार आहे. मगाशी मी म्हटलं तसं आत्मा आणि ईश्वर यांचा संयोग म्हणजे आई आहे. आई इतके विश्वासाचे अन्य ठिकाण नाही. आईच्या खांद्यावर जेवढं निर्धास्त अभयत्व राहता येतं, झोप घेऊन सुखात वावरता येतं, त्यासारखं सुख पुन्हा मोठं झाल्यावर मिळवण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. माऊली हा समानार्थी शब्द स्त्रीलिंगी, मात्र संतांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या विचारधारेने, त्यांच्या भक्तांशी असलेल्या नात्याने, त्यांच्या सत्कर्माच्या मार्गावरील जाण्याच्या मार्गदर्शनाने आपण संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, विठुरायाला विठू माऊली म्हणतो आणि नजीकच्या भूतकाळातील स्वामी समर्थांना पण माय म्हणून संबोधतो. माय होणं आणि माय म्हणवून घेणं ही अवघड प्रक्रिया आहे. या संतांनी साधली आणि म्हणून ते अजरामर झाले. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टभीती उपकारे असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं, ते शाश्वत सत्य आहे. आणि अशा माऊलीच्या सान्निध्यात सुरक्षितता, अभय, उज्ज्वल भविष्य सर्व काही सामावलेलं असतं. गरज असते ती फक्त आपल्या निष्ठेची आणि श्रद्धेची. ऐकूया स्वामी समर्था माझी आई. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना आम्हा कोणी नाही, तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझीच कृपा भरून राही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. रूपलोचनी भरुनी राही, रूपलोचनी भरुनी राही. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 अजानुबाहु रूपा मधुनी, ब्रह्म सारे भेटते हो. अजानुबाहु रूपा मधुनी, ब्रह्म सारे भेटते हो. केशर गंधी कांती मधुनी तेज जागते हो. केशर गंधी कांती मधुनी तेज जागते हो. तेज दाटले तुझ्या पायी, तेज दाटले तुझ्या पायी. तुझीच कृपा भरून राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 पामर भक्त आम्ही कशी करू सेवा. शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा. पामर भक्त आम्ही
कशी करू सेवा शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हालावा दीप आमुचा समर्थ होई दीप आमुचा समर्थ होई तुझीच कृपा भरून राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा बाई तुझ्या विना आम्हा कोणी नाही तुझ्या विना आम्हा कोणी नाही तुझीच कृपा भरून राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पाई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 सध्या आपलं सगळ्यांचं जीवन इतकं धावपळीचं धकाधकीचं झालेलं आहे. अनेक संकट आपल्यासमोर उभी आहेत. पाऊस नाही, पाण्याची कपात, महागाई पिडलेली आहे. अशा ह्याच्यात ही आर्ततेने हात घातलेली साथ घातलेली स्वामींपर्यंत पोहोचावी आणि आपल्याला पाऊस पाणी तरी व्यवस्थित मिळावं. मग आपोआप महागाई आटोक्यात येईल, शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होईल अशी प्रार्थना करूया. आणि पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यपूर्तं मश्चामी प्रयतात्मनः. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जो कोणी भक्तीने मला पत्र पुष्प फल अथवा साधं पाणीसुद्धा अर्पण करतो त्याच्या शुद्ध चित्त भक्ताचं भक्तिपूर्वक अर्पण केलेलं मी आनंदाने आणि अगत्याने स्वीकारतो. खरोखर भक्ती आणि त्यातील भाव हाच भगवंताला प्रिय आहे. त्याला अन्य काहीही नकोय. मात्र मानवी भाबडा जीव आहे. त्याला काहीतरी द्यावं अशा विचारात आणि प्रयत्नात तो सदैव असतो. कधीतरी परिस्थिती आडवी येते, त्याला इच्छा असूनही देता येत नाही. सर्वव्यापी भगवंतच जर आपल्याला सगळं काही देतोय, आपला योगक्षेम तोच चालवतोय, तर त्याला आपण पामर काय देणार. मात्र भक्ती आणि भक्ती त्याची इच्छा यातून आलेले विचार हे फारच वेगळेपणाने या भक्तिगीतात व्यक्त झालेले आहेत. परमेश्वराची अनेक रूपं आहेत, देवदेवता आहेत, देवींची अनेक स्थाने, त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे पराक्रम आपण कथा कीर्तनातून समजून घेतो. त्यांची मानवावरील माया अखंड प्रवाहित आहे, ज्यामुळे पापांचा नाश होतो. मनुष्य अर्पण करतो, मनुष्य सत्कर्माकडे जातो अशी सर्व स्तुती करून भक्त देवीला त्याच्या नेत्रातील अश्रूच मनोभावे अर्पण करणार आहे. अतिशय भावपूर्ण, हृदयस्पर्शी आणि निखळ भक्तीचा प्रत्यय देणारी सुधीर मोघे यांची रचना माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी येई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया. तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित
सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू अमला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती. तू अमला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती. जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा देणे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविण दुसरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. देवीची अनेक रूपं आहेत. श्री शंकरांच्या बरोबर अदृश्य रूपामध्ये समोरच्या मंदिरामध्ये पार्वती जगदंबा आहेच आहे. वास्तविक परमेश्वर सर्वत्रच भरून व्यापून उरलेला आहे आणि त्याची विविध रूपं आपण मूर्ती स्वरूपात अनुभवतो, पूजन करतो. आज मंगळवार आहे, देवीचं गाणं आपण सादर करणार आहोत. त्यावरील श्रद्धा आपल्याला जगण्याला बळ देते, आधार देते. आपल्या जीवनाचा भक्कम असा आधार आहे. 33 कोटी देव मानणारी आपली संस्कृती, आपला धर्म आहे. यात वैविध्य आहे. देवदेवतांचे पराक्रम आहेत. त्यांची मानवावरील आशीर्वादपर दृष्टी ही अनेक सनातन वर्षापासून, हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही आपण मोठ्या भक्तिभावाने जपत आहोत. आरती करणं म्हणजे अतिशय आर्ततेने परमेश्वराला घातलेली साध, तर प्रसाद म्हणजे परमेश्वराने आपल्या हाकेला दिलेला प्रतिसाद होय. आरतीमधून जसे परमेश्वराचे गुणगौरव, गुणकौतुक किमया वर्णलेले आढळते, तद्वतच गीतांमधून, भजनांमधूनही दिसून येते. गीत ऐकताना साक्षात तशी मूर्ती स्वरूप आपल्यापुढे उभी राहते. इतकं तंतोतंत चपखल वर्णन देवीच्या या दरबारात जेव्हा भक्त गातात, तेव्हा तिची साडी, तिचे अलंकार, वाद्ये, प्रेमळ दृष्टी, सारं डोळे भरून भक्त तल्लीन होऊन पाहत राहतो. आपण महिला फक्त एकमेकींना तुझी साडी कशी आहे गं, केवढ्याची आहे गं, एवढंच विचारतो. पण इथे देवीकडे बघण्यामध्ये भक्तीची आर्तता आहे, श्रद्धेची आर्तता आहे. ऐकूया जय जगदंबे स्वरूप सुंदरी, आलो तुझ्या दरबारात. घेऊन टाळ
सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला अग कान्हा आला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी, भुलले सुरा संगती, कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाल, कानाला नावे किती. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी, भुलले सुरा संगती, कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाल, कानाला नावे किती. रोज खोड्या करून गोप बाळे जमून, रोज खोड्या करून गोप बाळे जमून, सात सकाळी गोपाळ काला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. दास सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. नामस्मरणाचं महत्त्व सांगणारे शेवटचं गीत सादर करतोय. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. शब्दप्रभू गदिमांच्या या काव्यपंक्ती नामस्मरणाचं महत्त्व वेगळ्या शब्दातून सांगत आहेत. तर जनाबाई शेणाच्या गोवऱ्या थापताना विठ्ठल विठ्ठल जप करीतच काम करत होती आणि तो नाद त्या गोवऱ्यांमधून घुमत होता. हा अनुभव स्वतः संत कबीरांनी घेतला आणि त्यांना जनाबाईचे कवयित्रीपद महान पद समजून गेलं. आपण आपल्या जीवनात कोणतंही काम करताना अंतर्मनातून अगदी ओठांची हालचालही न करता नामस्मरण करू शकतो. इच्छाशक्ती मात्र हवी. आजपासून अधिक मास सुरू होतोय. वेगळा काही नियमधर्म करण्यापेक्षा नामस्मरण करा, जे सहज साध्य सोपे कुठेही कधीही घेता येते. अशाच आशयाचं हे समारोपाचं गीत सादर करताना आमच्या मंडळाला इथे आमंत्रित करून सेवा संधी दिली याबद्दल संयोजक, पदाधिकारी, विश्वस्त आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्रोते मंडळी दुपारची जेवणाची वेळ असून येता जाता ऐकत जात आहेत. अखंड रहदारीचा रस्ता असूनही इथं कार्यक्रम ठेवलं त्याबद्दल मला विशेष कौतुक करावंसं वाटतंय की परमेश्वराची सेवा आणि समाजाची सेवा करायची इच्छा असली की आपण अडचणीतूनही मार्ग काढत असतो. त्या दृष्टीने विचार करता हा रस्ता रहदारीचा आहे तरी आपण गायन सेवा सादर करू शकलो. आणि विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम इतकी आम्हाला व्यवस्थित दिली त्याबद्दल व्यवस्थापनाचं पुन्हा एकदा मनस्पूर्वक आभार. आणि जाता जाता हरी बोला जाता हरी बोला येता उठता बसता हरी बोला सादर करूया. हरी बोला देता हरी बोला
घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता हरी बोला गाता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला सर्व कार्य करिता हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्यागंती हरी बोला देह त्यागंती हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता हरी बोला भांडता 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 कांडता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला उठता बैसता हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हसता खेळता हसता खेळता हसता खेळता हरी बोला